हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या ब्लॉगमध्ये. तर सकाळचा नाश्ता दूध आणि टोस्ट फक्त खाले आणि बाळाला खाऊ केला. त्यानंतर यांना पण टोस्ट आणि चहा घेतला त्याने. मी चहा पित नाही त्याच्यामुळे दूध घेतलं. तर आता सकाळचं भाजी करायचं चाललं आहे. भाजी, चपाती, भात आणि तेच टमाटर दोन टमाटर आणि एक कांदा आणि थोडी कस्तुरी मेथी असंच करणार आहे भाजी. तर सकाळचा नाश्ता पोहे बनवणार होती, पण आता टोस्ट आणले दुकानात त्याच्यामुळं दूध आणि टोस्ट खाले आणि यांनी बिस्किट आणि टोस्ट खाले. तर आता पोहे बनवला नाही, मी पोहा नाही बनवला नाश्त्याला. तर आता तेच खाऊन गेले कामावर, जे आज ब्लिंकिटला गेलेत. तर दुपारी जेवायला येणार आहेत म्हणले. सतत चपात्या आणि भाजी वगैरे ते जेवण करायला लागेल. तर बाळ झोपलं तोपर्यंत माझं चाललं आहे करायचं. ते पण लगेच उठेल, त्याला घ्यायचं, परत त्याचा खाऊ करायचा. झोपून उठलं ना की परत त्याला लागतं लगेच, त्याच्यामुळं मी करून ठेवते. सकाळीच थोडं जास्त करून ठेवते, म्हणजे कसं झोपून उठलं ना की लगेच त्याला गरम करून परत पाणी वगैरे ते गरम करायचं परत आणि परत त्याला चारायचं. त्यानंतर राहिलेलं काम करायचं खेळतो तोवर. तर असंच टमाटर आणि हे कस्तुरी मेथी वाळलेली असते ना, ती थोडी टाकली मी. टमाटरमध्ये मस्त लागते आणि त्याच्यामध्ये लसूण वगैरे काय सगळे मसाले टाकून घेतले मी. रोज दिवस भाजी काय करायची म्हणल्यास असंच कांदा वगैरे, टमाटर, बटाटा. हे बटाटा जास्त यांना आवडत नाही त्याच्यामुळं मला शक्यतो. तर कपडे पण आणि बाकीचं काम मी सकाळीच आवरलं आहे. आज लवकर आवरलं. कपडे धुवून घेतले आधी, कारण मग नंतर सुकत नाही, पाऊस येतो ना. आज तर कंटिन्यू 2-3 दिवस आता पाऊस थांबतच नाही, चालूच आहे. त्याच्यामुळं कपडे वगैरे सुकत नाही ना. कधीच धुले ना की मग कधी नितरले तर घरात म्हणजे आतमध्ये घालता येतात, तर मग गळतात. त्याच्यामुळे मी लवकर कपडे धुते सकाळीच, मग संध्याकाळपर्यंत सुकून जातात. म्हणून लवकर कपडे धुते. आधी उठल्या कपडेच धुते, नंतर रांगोळी वगैरे करते, पूजून घेते, त्यानंतर मग स्वयंपाक करते. तर आधी उठल्या मी कपडेच धुवून टाकते, त्यानंतर संध्याकाळपर्यंत कपडे सुकून जातात. मग तर सतत पाऊस चालू राहिला ना की मग कपडे नाही सुकत, थोडे ओलेच राहतात, पण सुकतात 2 दिवसांनी. सतत जर पाऊस चालू राहिला तर चपात्या करायचं चाललं आहे. चपात्या आज थोड्याच बनवणार आहे, कारण रात्री मी जास्त केल्या 2-3 आहेत, आता फक्त 4-5 करणार आहे चपात्या. नंतर राहिलेलं पीठ मग राहिलं तर मग संध्याकाळी ते पिशवीत पॅक करून ठेवायचं. त्यानंतर आहे तर संध्याकाळी होतं आहे. मग आता आटा पण आमचा संपत आला आहे, संपलाच. आज आणावं लागेल आटा. जास्त मी चपाती वगैरे खात नाही, म्हणजे कधी 2 नाही तर कधी 1 खाते. जास्त चपाती माझे म्हणजे दाताने वगैरे चावायला हे त्रास होतो, त्याच्यामुळे चपाती मी जास्त खात नाही. भात सकतो खाते जास्त. तवा मस्त चपात्या लगेच करतात, कारण तवाना लय म्हणजे असं पातळसारखा झाला आहे. घासून ऑलरेडी आधीच पातळ घेतला होता तवा. तर हा आईने तवा घेतला होता, मी इकडं घेणार आहे. आता जाड तवा पाहिजे, म्हणजे चपाती पण कशी मस्त शेकते आणि फुगते पण आणि चांगली होती चपाती. याच्यावर कसं पातळ तवा आहे ना, त्याच्यामुळं लगेच खराबते. तर आता मी तवा घेणारच आहे, पण आता सध्या पैशांचं हे आहे त्यामुळे नाही, नंतर घेणार आहे मी तवा. तर लाईट गेली बघा, लाईट आली आणि आता चपात्या झाल्यातच आहे. भात आहे मला आणि भाजी पण. आता तर चपात्या जास्त नाही केल्या, थोड्यात केल्या, त्याच्यामुळे आता लवकर. पावसाचा पण तुम्हाला आवाज येत असेल, पाऊस पण आता भरपूर आहे तिकडं, चालू आहे पाऊस. तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा. तर आता ना मला टाईम भेटत नाही संध्याकाळी, त्याच्यामुळे आता मी आताच व्हिडिओ टाकून देणार आहे. तर चपात्या झाल्या आणि आता मला पटापट आवरायला लागेल, कारण आता सगळीचा पण टाईम झाला आहे, ते आता उठणार आहे. तर उठलीच आता मला घ्यायला लागेल, कारण भरपूर उशिरा झोपली ती. आता तिचं पण पटापट आवरलं पाहिजे. तर बघा, हाय सकुली उठले,
सावरला आणि आता तिला खायला चालू बघ. तर बघा मस्त करतंय आणि खातंय. ते खातंय एकदम चांगलं खातंय. बाकीचं डाळ वगैरे असं खात नाही. ते पेस्टीच फक्त त्याला आवडते चांगली. ती खाते. शेंगदाणं त्याच्यावर टाकून शेंगदाण्याचं कूट, गूळ, तूप वगैरे मी सगळं टाकते. त्याच्यामुळं मस्त लागतं ते. आणि ते खातं 1 वाटी किंवा अर्धी वाटी खातं. सकाळी 2 टाईम लागतं आणि दुपारी आणि संध्याकाळी 2 टाईम. परत रात्री मग कधी कधी जागी राहिली ना की मग तिला पण करून देते. तर बघा छकुली आहे आणि आता मी जेवणार आहे. मला पण भूक लागली. तर बघा भाजी केली, पातळ केली कारण. तर चला बाय, या जेवायला.